उडान महिला शेतकरी गटाची यशोगाथा आम्ही वाचत आहे। उडान महिला शेतकरी गट राहणार वरुड, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ। आमचा नोंदणी क्रमांक आहे 3775/7। आमची स्थापना 14 एप्रिल 2026। या गटामध्ये 14 सदस्य आम्ही महिला आहोत। तसेच 15 एकर शेतीचा समावेश आमच्या उडान महिला शेतकरी गटामध्ये आहे। गटा शेतीमध्ये शाश्वत शेतीपूर्वक पद्धतीचा अवलंब, दशपर्णी अर्क, जीवामृत, चिकट सापडे, पक्षी थांबे असे विविध उपक्रम आम्ही या शेतीमध्ये राबवणार आहे। आणि रासायनिक शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक शेती वातावरण राहण्यासाठी आम्ही आमच्या देशाला मदत करणार। नमस्कार। आमच्या उडान महिला शेतकरी गटाने सर्व सदस्यांनी माती परीक्षण केलेले आहे। माती परीक्षणामुळे रासायनिक खतावरील खर्च कमी होतो। आपल्या जमिनीमध्ये कोणते अन्नद्रव्य आहे, कोणते नाही आहे त्याची परीक्षा होते आणि त्याच्यामुळे रासायनिक खताचा खर्च कमी होऊन आपल्या आर्थिक बजेटमध्ये फायदा होतो। आम्ही उगवण क्षमता तपासणी आम्ही सगळ्या मिळून केलेली आहे। त्यामुळे आम्हाला जे समोर होणारे जे नुकसान आहे, बियाणाचा जो खर्च वाढणार आहे तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला। प्रक्रिया केल्यामुळे पिकांची वाढ जोरदार होते, फुलांची वाढ होते। माझं नाव गीता दत्ते। आम्ही गंधूळ खताचं सांगणार आहोत। हा बेड 28/4 फुटाचा आहे, 2000 रुपये विकतचा आहे। पालापाचोळा गोळा टाकून आम्ही शेणखत टाकलेलं आहे। त्याच्यात 15 दिवस पाणी सोडून गंधूळ टाकून 1.5 महिना मुरू दिलं आणि त्याचा वापर आम्ही पराठीच्या बुडाशी केला। उडान महिला शेतकरी गटाने आंतरपीक निवडलेलं आहे। ते आंतरपीक निवडल्यामुळे जे काही समोर होणारं जे नुकसान आहे, एका पिकाने जर धोका दिला तरी दुसरं पीक उचलून धरते। त्यामुळे आम्ही आंतरपीक निवडलेलं आहे। सर्व महिलांनी सापळा पीक लावलेले आहे। सापळा पिकाचे फायदे: मुख्य पिकावरील कीड सापळा पिकावर बसून मुख्य पिकाचे नुकसान थांबवते आणि रासायनिक खर्च कमी करते। आम्ही उडान महिला शेतकरी गटाने हुमणी अळीची मोहीम राबवलेली आहे। हुमणी अळीचं नियंत्रण करण्यासाठी एका वाट्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यात जर लाईट लावला तर खोड किडीचे जे हुमणी अळीचे पतंग आहे ते त्याच्यात पडून हुमणी खोड किडीचे नियंत्रणासाठी त्याचा खूप फायदा होतो। आणि ते पहिल्या पावसातच हे शेणखतातून हुमणी अळी बाहेर पडत असते आणि ते ट्रॅप्स लावल्यामुळे त्याचं नियंत्रण होऊ शकते। मी निंबोळी अर्क तयार केलेला आहे, त्याबद्दल मी 2 शब्द निंबोळी अर्कबद्दल सांगणार आहे। निंबोळी अर्क हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे। निंबोळी जास्त कडू असल्यामुळे ते फवारणीसाठी वापरल्या जाते आणि त्यामुळे ते फवारल्यामुळे कीड ही नियंत्रणात राहते आणि आपला रासायनिक खर्च हा कमी होतो। मी निमास्त्राचे फायदे सांगणार आहे। आम्ही निमास्त्र बनवलेलं आहे आणि त्याचे फायदे: निमास्त्रामुळे रस शोषक कीड आणि लहान सुरवंटे यांच्या व्यवस्थापनासाठी मदत होते आणि आमचा रासायनिक खर्च कमी होतो आणि पिकात वाढ होते। आम्ही घन जीवामृत तयार केले आहे। त्याचे फायदे: मातीतील उपयुक्त सूक्ष्मजनाची संख्या वाढवते, जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब वाढवते आणि पिकाची वाढ जोमदार होते। जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास घन जीवामृताने मदत होते। असे विविध फायदे या घन जीवामृतामध्ये असल्यामुळे आम्ही हे पिकासाठी वापरले। आम्ही जीवामृत तयार केलेलं आहे आणि ते पिकाला वापरलेलं आहे। जीवामृताची खूप फायदे आहे। जीवामृतामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवाचा वाढ होते व पीक जोरदार येते आणि जमिनीची सुपीकता वाढते आणि पिकांना सर्व औषधीपेक्षा जीवामृत हे एक टॉनिक खूप चांगले आहे, म्हणून आम्ही आमच्या शेतात ते वापरणार आहे। पक्षी थांब्याचे फायदे: आपल्या शेतामध्ये पक्षी थांबे लावल्यामुळे आपल्या पक्षी बसून आपल्या शेतातले जे किडे आहेत ते वेचून खातात। सापड्यांचे फायदे: शेतामध्ये पिवळे आणि निळे अशा 2 प्रकारचे चिकट सापळे लावले जातात आणि त्यामुळे चिकट सापड्यामुळे कीड आकर्षित होते आणि पिवळ्या चिकट सापड्यांवर मावा, पांढरी माशी, कंदमाशी अशा प्रकारचे किडे आकर्षित होतात आणि निळ्या
वेगवेगळ्या चिकट सापड्यांवर तुडतुडे, किटके अशा प्रकारचे किडे आकर्षित होतात आणि त्यामुळे आमचा एक खर्च कमी होतो. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवावी कुणाची. संजीवनी बनवलेली आहे. ते झाडाला चमक देतात आणि पीक जोमाने वाढतात आणि रासायनिक खर्च कमी होतात. गटातील सर्व सदस्यांनी महाविस्तार ॲप खोललेला आहे. त्या महाविस्तार ॲपमुळे आम्हाला शेतीची सगळी माहिती कळते. जो काही सोप्या पद्धतीमध्ये जो काही रोग येतो झाडांवर याच्यावर, तो महाविस्तार ॲपमध्ये जर आपण त्यांना महाविस्तार ॲपमध्ये जर सर्च केलं तर सगळं त्याच्यावर नियोजन कसं करायचं, काय करायचं हे सगळं आम्हाला त्या महाविस्तार ॲपमध्ये कळतं. पुढं तुला रगड्या भीती कशाची. आज जिल्हा पंचायत वरिष्ठ प्राथमिक शाळावरून येथे पावसाच्या आगमनामुळे झालेल्या पाण्याचा संचय निर्माण झालेला होता. तरी आमच्या विनंतीनुसार जिल्हा शेतकरी गट यांनी हा पाणी काढून देण्याचे मोलाचे कार्य केले, त्याच्याबद्दल शाळा आभारी आहे. उडान महिला शेतकरी गट यांचे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुडतर्फे मनापासून खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी परसबागेसाठी वेळातला वेळ काढून खूप मोलाची अशी मदत केलेली आहे. त्याचबरोबर याच गटातील किरणताई वाडेकर यांनी गांडूळ खताची सुद्धा आपल्याला सोय करून दिलेली आहे आणि जैविक पद्धतीने आपल्याला या परसबागेची कशी जोपासना करता येईल आणि मुलांना कसं उपयुक्त ठरेल याबद्दल त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.